सुष्मिता, तू प्रॅक्टिकली विचार करत नाहीयेस. तू आता हे जे सगळं वागतेस बोलतेस ना, ते अंशूच्या इन्फ्लुअन्स खाली येऊन बोलतेस. आणि तू ज्याला अंशुमनचं प्रेम समजतेस ना, ती फसवणूक आहे तुझी सुष्मिता. नाही, एक मिनिट. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय? मी बावळट आहे हा, आणि मला कोणीही फसू शकतं? सुश, तू याआधी सुद्धा एकदा फसवली गेली होतीस. माझ्या लग्नाच्या वेळी त्या एका कुठल्या तरी खोटारड्या एजंटनी तुला खूप मोठ्या रकमेसाठी फसवलं होतं. खूप मोठा फटका बसला होता आपल्याला तुझ्या सगळ्या विचारीपणामुळे. विसरली आहेस का तू? वाव ताई, नाही मला वाटलं नाही तू माझं असं पाच सगळ्यांसमोर उखडून काढणार आहेस. सुश, मी असं नाही करत आहे ग काही. मी फक्त तू कशी आहेस याची आठवण करून देतेय. तू साधी आहेस, तुला फसवू शकतात लोक, हे म्हणायचंय मला. अगं पण का आता गरज आहे का माझं पास काढायची? हा, या सिच्युएशनला गरज आहे का? सांग ना, तुला कळत कसं नाहीये? तू ना मुद्दाम करतेस ताई, हे सगळं मला कळतंय. मला ना सगळं लक्षात येतंय. स्वानंदी मॅडम, थांबा. मी तिच्याशी बोलतोय शांतपणे. समर, एक मिनिट मी बोलू का? मी म्हणते तू तरी का मध्ये बोलतोयस? त्यांचं झालंय ना लग्न आता. मग आपण तरी काय करू शकतो? आपण एक्सेप्ट करून टाकूया ना. काय म्हणालीस काकू? आपण काय करू शकतो? मी हेच तुला चिंगीच्या वेळेस का नाही सुचलं? चिंगीच्या पोटात तर अंशूचं बाळ होतं. त्यांच्या लग्नाला तू कडाडून विरोध केलास. काकू, माझा विश्वास बसत नाही ग की तू इतकी दुटप्पी वागू शकतेस. समर, मी दुटप्पी? हो. अरे त्या चिंगीनी साधी अंशूच्या नावाची मेहंदी काढली होती हातावर, तर तू तिला घराबाहेर काढायला निघाली होतीस. पुढे अंशुमननी तिची फसवणूक केलं हे जेव्हा आपल्याला कळलं, तेव्हा सुद्धा तू चिंगीलाच बोललीस. आणि आज त्यांनी अजून एका मुलीला फसवलं आणि तिच्याशी लग्न केलं, तरी सुद्धा तू त्याचीच बाजू घेतेस काकू. का? जे योग्य आहे त्याच्यासाठी स्टँड का घेत नाहीयेस तू? घेतला मी स्टँड. मी खूप ओरडले त्याला, पण मला तुमच्यासारखं मनावर दगड ठेवून क्रूर वागता येत नाही. कारण आई आहे मी त्याची. तुला माहिती आहे ना समर, बापाविना वाढलेलं पोर आहे ते. त्याची आई त्याच्या सुखाचा विचार नाही करणार तर कोण करणार? काकू, हाच तर प्रॉब्लेम आहे तुझा. तू फक्त त्याच्या सुखाचा विचार करतेस, त्याच्या भल्याचा विचार नाही करत आहेस. दोन मुलींची आयुष्य पायदळीत उडवली जातात हे दिसत नाही का तुला? आणि आपली मुलं जर चुकत असतील ना, तर त्यांची कान उघडणी आपण केलीच पाहिजे. त्यांची चूक त्यांना दाखवून दिलीच पाहिजे. आणि सतत अशा चुकांना माफ करून त्यांना पाठीशी घालून कसं चालेल? अशाने ह्या लोकांची हिंमत वाढते. असून बघतेस ना मल्लिका, जे पिंट्याला कळतंय ते आई असूनही तुला नाही कळत. खरंय तुमचं, चुकलंय माझं. समर, खूप चुकलंय रे माझं. तू मला हवी ती शिक्षा कर प्लीज. अंशू आणि सुष्मिताचं लग्न झालंय ते मोडू नकोस. का करतोयस असं? कारण हे लग्न मोडण्यातच यांचं भलं आहे काकू. बस झालं. कोण समजता हो तुम्ही स्वतःला? हा? आणि मुळात आमचं लग्न मोडण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? आवाज खाली. अगं पण या आवाजात त्यांच्याशी बोलायचं नाही. माझ्या नवऱ्याच्या अंगावर ओरडायचं नाही. राजवाड्यांचं घर आहे हे. त्यांच्याशी कोणीही या पट्टीत बोलत नाही. हा, तूही नाही बोलायचंस.
आज बोलली आहेस, परत जर हा आवाज मी ऐकला ना तर जीभ हासडून देईन तुझी. कालपासनं शांत बसले याचा गैरफायदा घेतेस तू. अजूनही सांगते, अक्कल ठिकाणावर आण, नाहीतर खूप पस्तावशील. फाईन, आय एम सॉरी. पण माझं डिसिजन फायनल आहे. हे घर सोडून कुठेही जाणार नाही. हा विषय असा संपू शकत नाही. मला हे लग्न मान्य नाही. अर्पिता, तुला काय झालं दात काढायला का? सॉरी, पण ती म्हण आहे ना की मियाँ बीबी राजी तो क्या करेगा काजी, तसं झालंय. कोणी काहीच करू शकत नाही. शेवटी लग्न म्हणजे हा व्यवहारच असतो की नाही? सांगा, असतो की नाही? व्यवहार असतो की नाही? बघा, पटतं की नाही बघा तुम्ही. सो आनंदीच्या लग्नाच्या वेळेला समोर समरराव होते, म्हणून तुम्ही लग्नासाठी तयार झालात की नाही? बरोबर आहे की नाही? हा, त्यावेळेला जर का लग्न मंडपातला इतर कोणीतरी इसम उभा राहिला असता आणि म्हणाला असता मी करतो तुमच्या आनंदीची लग्न, करून दिलं असतं. तिथे समरराव होते ना, म्हणून तुम्ही तयार झालात. का समरराव आवडले तुम्हाला? कारण मुलगा श्रीमंत आहे, आपली मुलगी सुस्थळी पडतीये, आपली मुलगी श्रीमंताच्या घरी पडतीये, हा तुम्ही विचार केलात आणि तुम्ही तिचं लग्न लावून दिलं. बरोबर आहे? बरोबर आहे, नाही म्हणायचं नाही. माझ्या मुलीचं अंशुमनशी लग्न झालंय आणि त्यामध्ये मी कोणालाही पडू देणार नाही. बस, माझं स्वप्न पूर्ण झालं, सुष्मिताचं स्वप्न पूर्ण झालं. आता कोणीही कुसपट काढायची नाहीत. अंशुमन आणि सुष्मिता यांच्या संसारामध्ये अडथळे जर कोणी आणायचा प्रयत्न केला ना, तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव.